नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस के एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण TCS पॅटर्ननुसार ITI इन्स्ट्रक्टरचा जो पेपर झालेला आहे 29 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 9 वाजेच्या शिफ्टमध्ये, त्यामध्ये जे इंग्रजीचे प्रश्न आलेले आहेत त्या इंग्रजीच्या प्रश्नांचा आपण आज ॲनालिसिस करणार आहोत. आपला हा एक ऑनलाईन कोर्स आहे ज्यामध्ये आपण TCS आणि IBPS पॅटर्ननुसार संपूर्ण सिलेबस कव्हर करून दिलेला आहे आणि सोबतच आपण TCS पॅटर्ननुसार ज्या प्रकारे प्रश्न विचारले जातात अशा प्रकारच्या प्रश्नांची जवळपास 2000 प्रश्नांची प्रॅक्टिस आपण या ऑनलाईन कोर्समधून करून घेत असतो. त्यामुळे हा कोर्स जॉईन करण्यासाठी SK एज्युकेशन नावाचं ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा किंवा खाली दिलेला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्यावर तुम्ही कॉलही करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेजही सेंड करू शकतात. यानंतर आज आपण सुरुवात करतोय आपल्या या पेपरला. पहिला प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे, या प्रश्नाचं पॅटर्न आपण समजू शकतो. फिल इन द ब्लँक या पॅटर्न मधील हा एक प्रश्न आहे आणि इथे म्हटलेला आहे सीइंग इज ब्लँक पुढे फुल स्टॉप. मग सीइंग इज बिलीव्ह असेल, सीइंग इज बिलीफ असेल, सीइंग इज बिलीव्ड असेल की सीइंग इज बिलिव्हिंग असेल. आपल्या सर्वांना माहिती असलं पाहिजे ही एक प्रॉवर्ब आहे की जे आपण आपल्या स्वतः डोळ्यांनी बघतो तेच सर्व खरं असतं आणि या अर्थाने आपण म्हणतो सीइंग इज बिलिव्हिंग. या अर्थाने आपण काय म्हणत असतो, सीइंग इज बिलिव्हिंग. म्हणून या ठिकाणी बिलीव्ह हे येणार नाही, या ठिकाणी बिलीव्ह येणार नाही, बिलीफही येणार नाही, बिलीव्डही येणार नाही. सब्जेक्ट हा ING मध्ये आहे सीइंग, म्हणून ऑब्जेक्ट देखील कसा येणार आहे ING मध्ये बिलिव्हिंग. आणि म्हणून सीइंग इज बिलिव्हिंग असं आपण म्हणतो, म्हणून ऑप्शन 4 जे आहे ते आपलं करेक्ट ऑप्शन होणार आहे. सो ही एक प्रॉवर्ब आहे, एक म्हण आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलेला होता सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. चुकीचं स्पेलिंग असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पहिला शब्द आहे पॅटर्नल, दुसरा शब्द आहे सोसायटी, तिसरा शब्द आहे पेन्सिव्ह आणि चौथा शब्द आहे ग्रोथ. पॅटर्नल म्हणजे वडिलांसंबंधीचा, पितृत्वाचा. सो पॅटर्नलचं स्पेलिंग PATERNAL असं असणार आहे. मग बघा PATERNAL हे पॅटर्नलचं स्पेलिंग बरोबर आहे. आपल्याला इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड विचारलेला आहे, चुकीचं स्पेलिंग असलेला शब्द विचारलेला आहे. दुसरा शब्द आहे सोसायटी म्हणजे समाज, आणि सोसायटीचं स्पेलिंग सर्वांना माहिती असेल SOCIETY. SOCIETY हे सोसायटीचं स्पेलिंग या ठिकाणी बरोबर आहे. तिसरा शब्द आहे पेन्सिव्ह. पेन्सिव्हचं स्पेलिंग आहे PENSIVE, परंतु इथे दिलेलं आहे PENCIVE, म्हणजे C च्या ऐवजी S असायला हवा होता. मग आपण म्हणू शकतो की पेन्सिव्हचं स्पेलिंग जे आहे ते चुकीचं आहे, म्हणून या प्रश्नाचं करेक्ट ऑप्शन आपल्याला काय द्यावं लागणार आहे, ऑप्शन 3. पेन्सिव्ह हा शब्द असा असणार आहे PENSIVE, पेन्सिव्ह. पेन्सिव्हचा अर्थ होतो गहन विचार करणे. पेन्सिव्ह या शब्दाचा अर्थ होतो गहन विचार करणे. खूप डीप जेव्हा आपण विचार करतो त्याला पेन्सिव्ह असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, पेन्सिव्ह असं म्हटलं जातं. आणखी एक शब्द आहे P वरून पॉन्डर, PONDER, पॉन्डर. पॉन्डर या शब्दाचा अर्थही होतो विचार करणे, आणि कॉमन शब्द सर्वांना माहिती आहे थिंक, याचा अर्थ देखील काय होतो, विचार करणे. पुढे आहे ग्रोथ, आणि ग्रोथ म्हणजे काय, वाढ, GROWTH. हे ग्रोथचं स्पेलिंग अगदी बरोबर आहे, म्हणून या ठिकाणी ऑप्शन 3 हे आपलं करेक्ट ऑप्शन होणार. कारण पेन्सिव्हचं स्पेलिंग जे आहे ते चुकीचं आहे. PENCIVE असं न होता PENSIVE हे करेक्ट स्पेलिंग असणार आहे. यानंतर या पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला होता सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रॉवर्ब टू फिल इन द ब्लँक. प्रॉवर्ब आहे यू हॅव मेड युअर बेड. आता बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे यू हॅव मेड युअर बेड, म्हणजे तू तुझा बेड जो आहे तो तयार केलेला आहे, म्हणजे झोपण्याची तयारी आहे आणि त्यासाठी बेड जो आहे तो तयार केलेला आहे. अँड यू मस्ट मेक अ गुड एंडिंग ऑफ इट. आता बघा यू हॅव मेड युअर बेड असं म्हटलेलं आहे आणि पुढे जर आपण म्हटलं अँड यू मस्ट, तू केलंच पाहिजे, मेक अ गुड एंडिंग ऑफ इट, त्या बेडची आपण काय एंडिंग करणार आहोत. सो हे या ठिकाणी अप्रोप्रिएट होत नाही. पुढे बघा अँड यू मस्ट हॅव अ गुड ॲपेटाईट टू. आता बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे की अँड यू मस्ट हॅव, आणि तुझ्याकडे असलंच पाहिजे अ गुड ॲपेटाईट टू.
ॲपेटाईट म्हणजे काय, खाण्यासाठी काहीतरी असलं पाहिजे. सो यू हॅव मेड युअर बेड म्हणजे झोपण्याची तयारी दर्शवलेली आहे आणि त्यापुढे आपण जर असं म्हटलं तर हे चुकीचं होईल. त्यानंतर बघा, अँड यू मस्ट एन्ज्युअर युअर नेबर्स, आणि तू तुझ्या नेबर्सला एन्ज्युअर करायला पाहिजे. इथे म्हटलेलं आहे की यू हॅव मेड युअर बेड, तू तुझा बेड जो आहे तो तयार केलेला आहे. अँड यू मस्ट एन्ज्युअर युअर नेबर्स, आणि तू तुझ्या शेजाऱ्यांना एन्ज्युअर करायला पाहिजे, हे देखील या ठिकाणी करेक्ट होणार नाही. पुढचं ऑप्शन बघा, अँड यू मस्ट लाय ऑन इट. आता बघा, जर बेड तयार केलेला आहे तर तू त्याच्यावर काय केलं पाहिजे, लाय ऑन केलं पाहिजे, म्हणजे लेटलं पाहिजे. सो या ठिकाणी बघा, अँड यू मस्ट लाय ऑन इट हेच आपल्यासाठी करेक्ट ऑप्शन आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 3 जो या ठिकाणी दिलेला आहे, यू हॅव मेड युअर बेड अँड यू मस्ट लाय ऑन इट, हे आपलं करेक्ट ऑप्शन होणार आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. या पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 4, सेंटेन्स ऑफ अ पॅराग्राफ आर गिवन बिलो इन जम्बल्ड ऑर्डर. एका पॅराग्राफचे हे सेंटेन्सेस एका जम्बल्ड ऑर्डरमध्ये म्हणजे चुकीच्या क्रमाने दिलेले आहेत. अरेंज द सेंटेन्सेस इन करेक्ट ऑर्डर. हे सर्व सेंटेन्सेस आपल्याला एका करेक्ट ऑर्डरमध्ये अरेंज करायचे आहे टू फॉर्म अ मिनिंगफुल अँड कोहरंट पॅराग्राफ. की त्या योगे ज्यांना ज्या वेळेस तुम्ही या सेंटेन्सेसला क्रमाने अरेंज करणार तेव्हा एक याचा मिनिंगफुल पॅराग्राफ बनला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. पहिलं सेंटेन्स बघा, दिस टॉल कन्स्ट्रक्शन वॉज कम्प्लिटेड ऑन 20th जुलै. आता बघा, इथे म्हटलेलं आहे दिस टॉल कन्स्ट्रक्शन. ज्या वेळेस वाक्याची सुरुवात दिसने होणार, ज्या वेळेस वाक्याची सुरुवात दिसने होणार आणि त्याच्यानंतर एखादं नाऊन असेल, ज्या वेळेस वाक्याची सुरुवात हे दिसने होणार आणि त्यानंतर एखादं नाऊन असेल, बघा हे नाऊन आहे, कन्स्ट्रक्शन या ठिकाणी नाऊन आहे, परंतु त्याच्या आधी टॉल हा ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणजे ही ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊनची जोडी आहे. जर दिस नंतर नाऊन असेल किंवा दिस नंतर ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन असेल तर ते पहिलं सेंटेन्स कधीच होत नाही आणि म्हणून सेंटेन्स ए आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही. जर सेंटेन्स ए आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही तर अशी ऑप्शन्स एलिमिनेट करा जिथे सेंटेन्स ए सुरू करत असेल ऑप्शनमध्ये. पहिल्या ऑप्शनची सुरुवात सी ने होत आहे, दुसऱ्या ऑप्शनची सुरुवात ए ने होत आहे, म्हणजे दुसरं ऑप्शन तर आपलं कधीच योग्य होणार नाही. तिसऱ्या ऑप्शनची सुरुवात बी ने आहे, चौथ्या ऑप्शनची सुरुवात डी ने आहे. आता पुढे बघा, द बिहाइव शेप्ड स्ट्रक्चर वॉज डिझाइन्ड बाय कॅप्टन जॉन गारस्टीन ऑफ द बेंगाल इंजिनियर्स. आता बघा, इथे म्हटलेलं आहे द बिहाइव शेप्ड स्ट्रक्चर. बिहाइव म्हणजे मधमाशांचं जे पोळं असतं त्याला आपण बिहाइव असं म्हणतो, आणि हे जे स्ट्रक्चर आहे हे जे मधमाशांचं जे पोळं आहे त्या पोळ्याप्रमाणे हे एका बिल्डिंगचं स्ट्रक्चर आहे. बघा, द बिहाइव शेप्ड स्ट्रक्चर वॉज डिझाइन्ड बाय कॅप्टन जॉन गारस्टीन ऑफ द बेंगाल इंजिनियर्स. बंगालचे जे इंजिनियर्स आहेत जॉन गारस्टीन, त्यांनी हे मधमाशांच्या पोळ्याच्या शेपचं एक स्ट्रक्चर डिझाईन केलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला एक इंट्रोडक्शन मिळतंय, त्यामुळे आपण म्हणू शकतो की सेंटेन्स बी जे आहे हे सेंटेन्स बी आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकतं. आणखी दोन सेंटेन्सेसही आपली पहिली सेंटेन्सेस कदाचित होऊ शकतात, ते आपल्याला चेक करावं लागेल. इथे बघा, इट इज पिलरलेस. जर वाक्याची सुरुवात इट इज ने होत असेल, इट वॉज ने होत असेल तर ते पहिलं वाक्य होत नाही. हे छोटे छोटे पॉइंट्स व्यवस्थित तुम्ही नोटबुकमध्ये नोट करून ठेवा, हे पॅराजम्बलच्या क्वेश्चनसाठी आपल्याला उपयोगी पडणार आहे. सो इट इज ने पहिलं सेंटेन्स कधीच सुरू होत नाही, त्यामुळे सी ने सुरू होणारं सेंटेन्स पहिलं सेंटेन्स नाही. सो बघा, सी ने सुरू होणारं सेंटेन्स जर पहिलं सेंटेन्स नाही तर पहिलं ऑप्शन आपलं उत्तर होणार नाही. त्यानंतर बघा, द बिल्डिंग हॅज अ हाईट ऑफ 29 मीटर. इथे म्हटलेलं आहे की बिल्डिंगची जी हाईट आहे, बिल्डिंगची हाईट 29 मीटर आहे, परंतु कोणती बिल्डिंग, कुठली बिल्डिंग याबद्दल इथे काहीही माहिती मिळत नाहीये, त्यामुळे हे देखील आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकत नाही. मग डी जर आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकत नाही तर ऑप्शन 4 या ठिकाणी बघा कॅन्सल होत आहे. एकच या ठिकाणी आपल्याला मिळतंय की सेंटेन्स बी जे आहे हे सेंटेन्स बी आपलं पहिलं सेंटेन्स बनू शकतं आणि ते ऑप्शन 3 मध्ये आहे बी, म्हणजे ऑप्शन 3च या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होणार आहे. त्यामुळे पॅराजम्बलची जी क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये आपल्याला मॅक्सिमम ऑप्शन थ्रूच जायचं आहे.
सुरुवातीला आपल्याला बघायचं आहे की कोणतं सेंटेन्स पहिलं सेंटेन्स होऊ शकतं आणि त्यानुसार जे काही ऑप्शन्स एलिमिनेट होतील ती ऑप्शन्स एलिमिनेट करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. परंतु त्यासाठी जसं मी तुम्हाला सांगतोय की दिस नंतर नाऊन असेल किंवा दिस नंतर ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन असेल तर ते पहिलं सेंटेन्स होणार नाही. तसेच इट इज इट वॉज ने सुरू होणारं सेंटेन्स पहिलं सेंटेन्स होणार नाही. बट ने सुरू होणारं सेंटेन्स पहिलं सेंटेन्स असणार नाही. देअरफॉर ने सुरू होणारं सेंटेन्स पहिलं सेंटेन्स असणार नाही. इथे द प्लस नाऊनने सुरू होणारं सेंटेन्स पहिलं सेंटेन्स होऊ शकतं, परंतु पुढे रीड केल्यानंतर आपल्याला कळतंय की इथे ज्या बिल्डिंग बद्दल बोललं जातंय त्या बिल्डिंग बद्दल आपल्याला काहीही माहिती नाही आणि त्याच्याबद्दल जर आपल्याला काहीही माहिती नाही तर ते आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे 3 सेंटेन्सेस जी आहेत ती पहिली सेंटेन्सेस होऊ शकत नाही. सेंटेन्स बी मात्र आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकतं आणि म्हणून या ठिकाणी आपण बाकीचे ऑप्शन्स एलिमिनेट करत आलेलो आहेत. फक्त एकच ऑप्शन आपल्याकडे शिल्लक राहिला आहे, ऑप्शन 3, आणि तेच आपलं करेक्ट ऑप्शन होणार आहे. त्यानंतर बघा यांनी म्हटलेलं आहे सी, तर बघा सी होणार इट इज पिलरलेस विथ अ वॉल थिकनेस ऑफ 3.6 मीटर्स ॲट द बेस. जे बिहाइव्ह शेप्ड स्ट्रक्चर आहे, जे बंगालचे जे इंजिनियर्स आहेत आणि जॉन गर्स्टिन आहेत त्यांनी बनवलेलं आहे, तर त्याचा जो पिलर आहे तो पिलर इज लेस विथ अ वॉल ऑफ थिकनेस ऑफ 3.6 मीटर. त्याची जी थिकनेस आहे ती 3.6 मीटर आहे ॲट द बेस, बेसला म्हणजे पायाजवळ. त्यानंतर डी सांगितलेलं आहे द बिल्डिंग हॅज अ हाईट ऑफ 29 मीटर्स, आणि त्या बिल्डिंगची हाईट जी आहे ती 29 मीटर्स आहे. त्यानंतर लास्ट सेंटेन्स बघा दिस टॉल कन्स्ट्रक्शन, हे जे उंच कन्स्ट्रक्शन आहे वॉज कंप्लीट करण्यात आलं ऑन 20 जुलै 1786, 1786 मध्ये ते कंप्लीट करण्यात आलं होतं. तर अशा पद्धतीने जर आपण गेलो तर हे आपल्याला पॅराजंबलचे क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व्ह करता येतात. यानंतर यापुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे चूज द करेक्ट ऑप्शन टू कंप्लीट द सेंटेन्स. वन हू क्रिटिसाइजेस पॉप्युलर बिलीफ्स विच ही थिंक्स इज मिस्टेकन और अनवाइज इज कॉल्ड. बघा, वन हू क्रिटिसाइजेस म्हणजे टीका करतो. पॉप्युलर बिलीफ्स विच ही थिंक्स इज मिस्टेकन और अनवाइज. बघा, आपल्या देशामध्ये अनेक संस्कृती आहेत, अनेक धर्म आहेत, अनेक वेगवेगळे संत आहेत, साधू आहेत. प्रत्येकाचं बिलीफ वेगवेगळं आहे, प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळी आहे. परंतु काही लोक असे असतात की जे असं मानतात की तुम्ही जे मानत आहात ते पूर्णतः चुकीचं आहे, आणि आपण जे मानत असतो त्यांना ते क्रिटिसाइज करतात आणि ते असं समजतात की आपण जे मानत आहोत ते चुकीचं आहे, ते मूर्खपणाचं आहे. अशी जी शहाणी लोक असतात त्यांना काय म्हटलं जातं, तर बघा पहिला शब्द आहे इम्पोस्टर. इम्पोस्टर म्हणजे भोंदू व्यक्ती. इम्पोस्टर म्हणजे काय, भोंदू व्यक्ती. दाखवणार की तो संत आहे, महात्मा आहे, परंतु ओरिजिनली तो संत नाहीये, महात्मा नाहीये, तो एक भोंदू व्यक्ती आहे, त्याला आपण इम्पोस्टर असं म्हणतो. मग जो आपल्या बिलीफ्सला, आपली श्रद्धा आहे, आपला विश्वास आहे त्याला क्रिटिसाइज करतो आणि असं मानतो की आपण चुकीचे आहोत, तर त्याला इम्पोस्टर म्हणता येईल का, नाही. त्याला फलस्टाईन म्हणता येईल का, येस, ऑब्विसली करेक्ट. एक असा व्यक्ती की जो असं मानतो की लोक जे बिलीफ करत आहेत ते चुकीचं आहे, मूर्खपणाचं आहे, आणि तो त्यांची टीका करतो, त्याला फलस्टाईन असं म्हणतात. आयकोनोक्लॉस्ट कुणाला म्हटलं जातं, जे मूर्तिभंजक असतात. आपण पाहिलं असेल की औरंगजेब यांच्या काळामध्ये अनेक मंदिरं जी आहेत ती तोडण्यात आलेली होती. मग मूर्तिभंजक म्हणजे जे मूर्तींवर विश्वास ठेवत नाही किंवा मूर्तीला तोडतात किंवा मंदिरं वगैरे जी तोडत असतात अशा लोकांना काय म्हटलं जातं, आयकोनोक्लॉस्ट असं म्हटलं जातं. आणि कॅनिबल म्हणजे कोण, की असा मनुष्य की जो दुसऱ्या मनुष्यांचं मांस खातो. बघा, कॅनिबल बद्दल नेहमी लक्षात ठेवायचं की दुसऱ्या व्यक्तीचं जो मांस, दुसरा व्यक्तीचं जे मांस आहे ते जर तुम्ही खात असणार, म्हणजे ते जर कोणी व्यक्ती खात असेल तर त्याला कॅनिबल असं म्हटलं जातं. कॅनिबल हा एक असा व्यक्ती आहे की जो माणसाचंच, मनुष्याचंच मांस खात असतो. सो हे शब्द महत्त्वाचे आहेत, आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन ॲक्टिव्ह व्हॉइस. आपल्याला ठिकाणी हे सेंटेन्स ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये विचारलेलं आहे, म्हणजे हे सेंटेन्स पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आहे. मास रायट्स आर नॉट डिझायर्ड. येथे मास रायट्स जे आहेत हा सब्जेक्ट आहे, आर नॉट हा हेल्पिंग व्हर्ब आहे, आणि मेन व्हर्ब जो आहे तो आहे डिझायर्ड, आणि हा डिझायर्ड आहे V3. आता बघा, V3च्या आधी जर आर असेल, बघा V3च्या आधी जर एम असेल किंवा इज असेल किंवा आर असेल
तर याचं ॲक्टिव्ह व्हॉइस कसं होणार आहे, एकतर V1 होईल किंवा V1 ला SES जोडून होईल. म्हणजे आपलं जे ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य असेल त्या ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये आपल्याला डिझायर्ड हा जो शब्द आहे, डिझायर्ड हा जो शब्द आहे हा एकतर DESIRE असा मिळाला पाहिजे किंवा DESIRES असा मिळाला पाहिजे. एकतर तो डिझायर असला पाहिजे किंवा डिझायरस असला पाहिजे. आता पहिलं ऑप्शन बघा, पहिल्या ऑप्शनमध्ये डिझायर्ड म्हटलेलं आहे, हे तर अजिबात होणार नाही, कारण आपला जो V3 आहे हा ॲक्टिव्हमध्ये गेल्यानंतर V1 होईल आणि इथे तर तो V2 किंवा V3 दिसतोय डिझायर्ड, म्हणजे हे आपलं उत्तर होणार नाही. दुसरा ऑप्शन बघा, रायट्स मास आर नॉट डिझायर्ड. आता बघा या ठिकाणी डिझायर्ड लिहिलेलं आहे आणि डिझायर्ड ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये येणार नाही. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये फक्त डिझायर येईल किंवा डिझायर्स येईल, म्हणजे आपल्याला हे पण कळतंय की हे ऑप्शन देखील एलिमिनेट होत आहे. त्यानंतर पुढे बघा, नेव्हर आर डिझायर्ड मास राईट. इथे सुद्धा डिझायर जो आहे तो V3 मध्येच आहे, हा V1 मध्ये असला पाहिजे, म्हणजे ऑप्शन 3 कॅन्सल झालं. पुढे बघा, नो वन डिझायर्स मास राईट. इथे बघा डिझायर आहे आणि त्याला S जोडलेला आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो की ऑप्शन 4 जे आहे हे आपल्यासाठी करेक्ट ऑप्शन आहे, कारण ऑप्शन 4 मध्येच डिझायर्ड जो शब्द आहे त्याचा करेक्ट V1 डिझायर्स जो आहे तो आपल्याला लिहिलेला दिसतोय. तर अशा पद्धतीने आपण वर्ब चेक करायचा किंवा जो आपल्याला टेन्स दिलेला आहे त्या टेन्सनुसार आपलं ॲक्टिव्ह व्हॉइस बरोबर आहे का तेवढं चेक करायचं आहे आणि लगेच आपल्याला आपलं उत्तर जे आहे ते मिळणार आहे. हा प्रश्न होता ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइसचा. यानंतर पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन इनडायरेक्ट स्पीच. एक वाक्य दिलेलं आहे डायरेक्ट स्पीच मध्ये, त्याचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. शीला सेड टू हर डॉटर. शीला तिच्या डॉटरला, तिच्या मुलीला म्हणाली, स्टडी वेल टू गेट गुड मार्क्स. स्टडी वेल टू गेट गुड मार्क्स म्हणजे इथे शीला जी आहे ते तिच्या मुलीला म्हणतेत की चांगला अभ्यास कर चांगले मार्क्स मिळवण्यासाठी. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे स्टडी हा शब्द आहे हा V1 आहे, म्हणजे जिथे व्हर्बने वाक्याची सुरुवात झालेली आहे हे एक इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. मग हे विनंती असू शकतं, हे ऑर्डर असू शकते किंवा हे सजेशन असू शकतं. आता या ठिकाणी आई मुलीला सांगते स्टडी वेल, म्हणजे ही रिक्वेस्ट पण नाहीये, कारण इथे प्लीज किंवा काइंडली हा शब्द यूज केलेला नाहीये. स्टडी वेल टू गेट गुड मार्क्स हे ऑर्डर सुद्धा नाहीये. स्टडी वेल टू गेट गुड मार्क्स हे एक सजेशन आहे, एक ॲडवाइस आहे. मग आता बघा, जर सजेशन असेल, ॲडवाइस असेल तर आपल्याला ॲडवाइज्ड लिहावं लागतं किंवा सजेस्टेड लिहावं लागतं. म्हणून पहिला शब्द शीला आहे, म्हणून पहिला शब्द शीला, त्याच्यानंतर सेड आहे आणि इथे इज ॲडवाइजिंग आहे, हे चुकीचं आहे. इथे ॲडवाइज्ड असं असायला पाहिजे होतं. इथे शीला शब्द बरोबर आहे, परंतु सेड टू येणार नाही, कारण ॲडवाइस असल्यामुळे सेड टूचा वापर आपण करत नाही. तिसऱ्या वाक्यामध्ये बघा, शीलानंतर ॲडवाइसेस दिलेला आहे, ॲडवाइज्ड लागणार, ॲडवाइसेस येणार नाही, म्हणून ऑप्शन 3 या ठिकाणी कॅन्सल होत आहे. आता बघा, शीला ॲडवाइज्ड, इथे शीलानंतर ॲडवाइज्ड हा अगदी बरोबर शब्द आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो आता एकच ऑप्शन शिल्लक राहिलेला आहे आणि हेच आपलं करेक्ट सेंटेन्स असणार आहे इनडायरेक्ट स्पीचचं. आता बघा, इथे हर डॉटर जसं तसं येणार, हर डॉटर जसं तसं येणार. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे आपण त्याला टू ने जोडत असतो. पुढे बघा, स्टडी वेल इन ऑर्डर टू गेट गुड मार्क्स, हे जसंच तसं न लिहिता आपण इन ऑर्डर टू गेट गुड मार्क्स असं लिहिलेलं आहे. इन ऑर्डर टू गेट गुड मार्क्स असंही लिहू शकतो किंवा स्टडी वेल टू गेट गुड मार्क्स जसंच तसंही आपण लिहू शकतो. हे वाक्य जे आहे हे वाक्य अगदी बरोबर आहे. सो आधी आपल्याला काय करायचं आहे, ऑप्शन्स जे आहेत ती व्यवस्थित चेक करायची आहे. कोणकोणते ऑप्शन्स आपल्याला एलिमिनेट करता येत आहेत ते आधी बघायचं आहे. बघा, आपले इंग्रजीचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांमध्ये मॅक्सिमम क्वेश्चन्स जे आहेत ते जे ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला चेक करायचे आहेत. ऑप्शन्स जर तुम्ही व्यवस्थित चेक केलेत तर तुम्हाला काही ऑप्शन्स एलिमिनेट करता येतात आणि एलिमिनेट केल्यानंतर जे 2 ऑप्शन शिल्लक राहतील त्याच्यापैकी कोणतं उत्तर आहे हे देखील तुम्ही ठळकपणे त्या ठिकाणी शोधू शकतात. आणि कधी कधी तर असं होतं की 3चे 3 ऑप्शन्स एलिमिनेट होतात, जसं की आजच्या या पेपरमध्ये आपण जे पाहतोय की मॅक्सिमम ठिकाणी 3चे 3 ऑप्शन्स जी आहेत ती एलिमिनेट होत आहे. पॅराजंबलच्या क्वेश्चनमध्येही 3चे 3 ऑप्शन्स एलिमिनेट झाले. ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइसच्या क्वेश्चनमध्येही पहिले 3 जसेच तसे एलिमिनेट झाले. डायरेक्ट इनडायरेक्टमध्येही आपण बघतोय 3 जे आहेत ते एलिमिनेट झालेले आहेत.
तर यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. शब्द आहे व्हॅलिडेट. व्हॅलिडेट या शब्दाचा अर्थ होतो परवानगी देणे, किंवा ज्याला आपण अप्रूव्ह असं म्हणत असतो, किंवा ज्याला आपण काय म्हणत असतो, अप्रूव्ह असं म्हणत असतो, परवानगी देणे. मग बघा, याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आपल्याला बघायचा आहे इनजेन्युइन. जेन्युइन या शब्दाचा अर्थ होतो खराखुरा, आणि इनजेन्युइन या शब्दाचा अर्थ होतो खोटा किंवा नकली. परंतु व्हॅलिडेटच्या विरुद्ध खोटा किंवा नकली असं आपण म्हणू शकत नाही. एकतर परवानगी देणे म्हणजे व्हॅलिडेट आहे, तर परवानगी न देणे हे व्हॅलिडेटच्या विरुद्ध होईल, अँटोनिम होईल, म्हणजे हा शब्द होणार नाही. ऑथेंटिकेट. ऑथेंटिकेट म्हणजे काय, ज्याची सत्यता तपासणे. ऑथेंटिकेट म्हणजे काय, सत्यता तपासणे. आणि व्हॅलिडेटचा अर्थ अप्रूव्ह होतो, त्याच्या विरुद्ध अर्थाचा ऑथेंटिकेट हा शब्द होत नाहीये. त्यानंतर पुढे बघा, डिसअप्रूव्ह हा शब्द आहे. पुढचा शब्द कोणता आहे, डिसअप्रूव्ह हा शब्द आहे. व्हॅलिडेटच्या विरुद्ध जर आपण गेलो तर आपल्याला हाच एक शब्द दिसतोय की जो त्याचा एंटॉनिम आहे. त्यानंतर बघा, लेगलाइज. लेगलाइज म्हणजे काय, कायदेशीर करणे. लेगलाइज म्हणजे काय, कायदेशीर करणे. आणि व्हॅलिडेट म्हणजे जर अप्रूव्ह आहे तर लेगलाइज त्याचा विरुद्ध अर्थाचा शब्द होणार नाही, आणि म्हणून ऑप्शन 3 आपलं या प्रश्नासाठी करेक्ट उत्तर असणार आहे. सो ही सर्व सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक यू विल हॅव. आता बघा, इथे आहे यू, त्यानंतर आहे विल, त्याच्यानंतर आहे हॅव. तर याच्यानंतर एकतर V3 येणार किंवा नाऊन येणार. याच्यानंतर एकतर V3 येणार किंवा नाऊन येणार. मग बघा, या ठिकाणी फिनिश्ड जो आहे हा V3 आहे, म्हणजे हे बरोबर असू शकतं. त्यानंतर पुढे बघा, इथे फिनिशेस आहे, हॅव नंतर फिनिशेस येत नाही, हे चुकीचं आहे. फिनिशेस म्हणजे काय, व्हर्बचा फर्स्ट फॉर्म. हॅव नंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म येत नाही. इथे देखील व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आहे फिनिश, हॅव नंतर V3 येतो, V2 किंवा V2 किंवा V1 येत नाही, आणि म्हणून हे ऑप्शन देखील या ठिकाणी एलिमिनेट होत आहे. आणि फिनिशिंग, हॅव नंतर ING स्वरूपाचा व्हर्बही घेता येत नाही, म्हणजे हे ऑप्शन देखील एलिमिनेट झालं. एकाच वेळेत या ठिकाणी 3 ऑप्शन्स एलिमिनेट झालेले आहे, एकच ऑप्शन शिल्लक राहिलेला आहे, आणि तेच आपलं उत्तर होणार आहे. यू विल हॅव फिनिश्ड युअर सिलेबस बाय दिस टाइम नेक्स्ट इयर. पुढच्या वर्षी यावेळेस तू तुझा सिलेबस कंप्लीट केलेला असणार, या अर्थाचं हे वाक्य आहे. हे एक टेन्सवर विचारलेला प्रश्न आहे. हा जो प्रश्न आहे हा टेन्स या चॅप्टरवर विचारलेला प्रश्न आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. द पॅरेंट्स डिसाइडेड. आता बघा, डिसऑर्डेड म्हणजे काय, स्टॉप्ड, थांबवणे. याचा अर्थ काय होतो, स्टॉप्ड. पॅरेंट्सने थांबवलेला आहे. द पॅरेंट्स स्टॉप्ड देअर चिल्ड्रन. पालकांनी त्यांच्या मुलांना थांबवलेलं आहे फ्रॉम काय करण्यापासून, वॉचिंग द मूव्ही. वॉचिंग द मूव्ही, जी काही मूव्ही आहे ती मूव्ही बघण्यापासून पालकांनी मुलांना डिसऑर्डेड केलेलं आहे, किंवा थांबवलेलं आहे, किंवा प्रिव्हेंट केलेलं आहे. बिकॉज, कारण. काय कारण आहे, बिकॉज ऑफ द वल्गॅरिटी ऑफ द लँग्वेज. लँग्वेज, वल्गॅरिटी म्हणजे अश्लीलता. सो बिकॉज ऑफ द वल्गॅरिटी ऑफ द लँग्वेज, भाषेमध्ये अश्लीलता असल्यामुळे पालकांनी मुलांना फिल्म पाहण्यापासून थांबवले. सो समर्पक होऊ शकतं. बिकॉज ऑफ द मॉडेस्ट लँग्वेज, एखाद्या फिल्मची लँग्वेज जर विनम्र आहे, मॉडेस्ट आहे, चांगली आहे, तर पालक त्यांच्या मुलांना ते फिल्म पाहण्यापासून थांबवू शकतात का, नाही. म्हणजे दुसरं ऑप्शन आपलं उत्तर होऊ शकत नाही. पुढे बघा, बिकॉज ऑफ द टोनॅलिटी ऑफ द लँग्वेज. लँग्वेजची जी टोन आहे त्या टोनमुळे पालकांनी जे काही मुलं आहेत त्यांना फिल्म जे आहे ते बघण्यापासून थांबवलेलं आहे. सो टोनॅलिटीचा काही जास्त फरक पडत नाही. अश्लीलतेपेक्षा टोनॅलिटी जी आहे ती चांगली असो खराब असो नो प्रॉब्लेम, परंतु अश्लीलता ही लहान मुलांसाठी लँग्वेजची जी अश्लीलता आहे त्यामुळे पॅरेंट्स लोकांनी मुलांना जे आहे ते फिल्म बघण्यापासून, मूवी बघण्यापासून वंचित केलेलं आहे. पुढे बघा, बिकॉज ऑफ द प्रोफरेटिंग ऑफ द लँग्वेज. लँग्वेजची जी खराबी आहे त्यामुळे. आता बघा, या 2 मध्ये आपण समर्पक जे आहे ते पहिलं ऑप्शन घेणार, कारण हे जास्त या ठिकाणी अप्रोप्रिएट होत आहे. द पॅरेंट्स स्टॉप किंवा डिसऑर्डेड द चिल्ड्रन फ्रॉम वॉचिंग द मूव्ही बिकॉज ऑफ द वल्गॅरिटी ऑफ द लँग्वेज. सो ऑप्शन 1 या ठिकाणी जास्त समर्पक आहे, म्हणून ऑप्शन 1 इज द राईट ऑप्शन. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न,
पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज्ड ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन फ्रेज ऑफ वर्ड्स ऑर ग्रुप ऑफ वर्ड्स. अ पर्सन हु ड्रॉज मॅप्स अँड चार्ट्स. एक असा व्यक्ती की जो नकाशे किंवा चार्ट्स काढतो त्याला काय म्हटलं जातं? पहिला व्यक्ती आहे बुरिश. सो हा जो व्यक्ती आहे याला म्हटलं जातं क्रूर. बुरिश म्हणजे काय? क्रूर, ज्याला आपण क्रुएल असं म्हणत असतो, याला आपण काय म्हणतो? क्रूर. सो क्रूर व्यक्ती मॅप्स आणि चार्ट्स बनवतो का? नाही. सो हे पहिलं ऑप्शन कॅन्सल. दुसरं ऑप्शन आहे कॅबी. कॅबी म्हणजे काय? टॅक्सी ड्रायव्हर. कॅबी म्हणजे कोण? टॅक्सी ड्रायव्हर. सो टॅक्सी ड्रायव्हर मॅप्स आणि चार्ट्स काढतो का? नाही. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे कॉन्ग्रुएंट. पुढचा शब्द आहे कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट या शब्दाचा अर्थ होतो आनंद देणारा. कॉन्ग्रुएंट या शब्दाचा अर्थ होतो आनंद देणारा. आता बघा या ठिकाणी कॉन्ग्रुएंट आणि मॅप्स चार्टचा काही संबंध आहे का? नाही. मग आता एकच शब्द शिल्लक राहिला, कार्टोग्राफर. आणि कार्टोग्राफर हा तोच व्यक्ती जो आहे की जो मॅप्स आणि चार्ट्स जे आहेत ते तयार करत असतो. आणि म्हणून क्वेश्चन नंबर 11 साठी राईट ऑप्शन काय होणार आहे? ऑप्शन 4 कार्टोग्राफर. यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, पार्ट्स ऑफ द सेंटेन्सेस आर गिवन बिलो. वाईल द फर्स्ट पार्ट इज द करेक्ट ऑर्डर. आपल्याला सेंटेन्सेसचे काही पार्ट दिलेले आहे आणि पहिला जो पार्ट आहे तो करेक्ट ऑर्डरमध्ये आहे असं म्हटलेलं आहे. द पार्ट्स आफ्टर दॅट जम्बल्ड अप. आणि पहिल्या पार्ट नंतर STUV जे पार्ट्स आहेत यांना जम्बल करण्यात आलेला आहे, यांचा क्रम चुकवण्यात आलेला आहे. अरेंज देम इन द करेक्ट ऑर्डर. त्यांना करेक्ट ऑर्डरमध्ये आपल्याला अरेंज करायचं आहे. डाईस आफ्टर डाईस. आता बघा डाईस म्हणजे काय? ठोकळा, ज्याला आपण हिंदीतनं काय म्हणत असतो? पासा. सो डाईस आफ्टर डाईस. डाईस आफ्टर डाईस किंवा पेज आफ्टर पेज किंवा वर्ड आफ्टर वर्ड असं जर असेल तर याला आपण सब्जेक्ट मानत असतो. बघा हे शब्द नेहमी लक्षात ठेवा. जर असेल डाईस आफ्टर डाईस, पेज पेज आफ्टर पेज किंवा वर्ड वर्ड आफ्टर वर्ड असं जर असेल तर यांना सब्जेक्ट मानला जातो. असं जर असेल तर यांना सब्जेक्ट मानला जातो आणि सब्जेक्ट नंतर काय येत असतो? व्हर्ब येत असतो. त्यामुळे डाईस आफ्टर डाईस हे जर आपल्या समोर आहे तर याच्यानंतर येणार आहे व्हर्ब. आता दॅट हा व्हर्ब आहे का? नाही. म्हणजे डाईस आफ्टर डाईस नंतर एस येणार नाही. वॉज हा व्हर्ब आहे का? येस. म्हणजे डाईस आफ्टर डाईस नंतर वॉज येऊ शकतो, टी येऊ शकतो. डाईस आफ्टर डाईस नंतर द्रौपदी येणार का? नाही, कारण द्रौपदी काय आहे? नाऊन. म्हणजे हे पहिलं सेंटेन्स नाही. डाईस आफ्टर डाईस नंतर किंगडम हे नाऊन येईल का? हे पण येणार नाही. मग या ठिकाणी बघा डाईस आफ्टर डाईस नंतर वॉज कास्ट विथ द रिझल्ट. डाईस आफ्टर डाईस वॉज कास्ट विथ द रिझल्ट हे आपलं पहिलं सेंटेन्स होणार. कोणतं? टी. मग बघा इथे पहिल्या ऑप्शनची सुरुवात एस ने झालेली आहे, हे आपलं उत्तर होणार नाही. दुसऱ्या ऑप्शनची सुरुवात टी ने झालेली आहे. चौथ्या ऑप्शनची सुरुवात टी ने झालेली आहे. तिसरं जे ऑप्शन आहे तेही आपलं उत्तर होणार नाही. आपलं उत्तर एकतर ऑप्शन 2 होईल किंवा ऑप्शन 3 होईल. मग आता बघा डाईस आफ्टर डाईस वॉज कास्ट विथ द रिझल्ट. डाईस आफ्टर डाईस म्हणजे डाईस फेकला गेलेला आहे, परत डाईस फेकला गेलेला आहे, म्हणजे तो क्रम चालूच आहे. कास्ट विथ द रिझल्ट आणि त्याच्याने एक रिझल्ट आलेला आहे, एक परिणाम आलेला आहे. तो परिणाम काय आहे? दॅट युधिष्ठिरा लॉस्ट हिज एंटायर. की रिझल्ट असा आलेला आहे की युधिष्ठिराने काय केलेलं आहे? पूर्ण त्याचं जे एंटायर लॉस्ट केलेलं आहे. काय एंटायर लॉस्ट केलेलं आहे? तर बघा आपण इथे जाऊया. डाईस आफ्टर डाईस वॉज कास्ट विथ द रिझल्ट आणि रिझल्ट नंतर दॅट हा शब्द येईल, म्हणजे टी नंतर एस आला पाहिजे. इथे देखील टी नंतर एस आहे, इथे देखील टी नंतर एस आहे. सो बघा डाईस आफ्टर डाईस वॉज कास्ट विथ द रिझल्ट. डाईस वर डाईस फेकला गेलेला आहे आणि त्याने एक रिझल्ट आलेला आहे, एक परिणाम आलेला आहे. दॅट युधिष्ठिर लॉस्ट हिज एंटायर. युधिष्ठिराने पूर्ण त्याचं लॉस्ट केलेलं आहे. द्रौपदी ॲज वेल की किंगडम, संपूर्ण किंगडम त्याने लॉस केलेला आहे, संपूर्ण राज्य त्याचं हरलेलं आहे डाईसमध्ये.
सो दॅट युधिष्ठिरा लॉस्ट हिज एंटायर किंगडम, म्हणजे आधी येणार टी, त्याच्यानंतर येणार एस आणि त्याच्यानंतर येणार व्ही, म्हणजे टी एस व्ही असं आपल्याला लिहावं लागणार. सो बघा टी एस व्ही ऑप्शन 4 मध्ये आहे, टी एस यू होणार नाही आणि म्हणून या ठिकाणी ऑप्शन 4 आपलं करेक्ट ऑप्शन होणार आहे. सो बघा dice after dice was cast with the result that Yudhishthir lost his entire kingdom and his wife Draupadi as well. महाभारताचा महत्त्वपूर्ण क्षण हा आपल्याला माहिती असेल तर तोच आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, त्यामुळे आपलं करेक्ट ऑप्शन होणार ऑप्शन 4 TSVU. TSVU ऑप्शन 4 इज द राईट ऑप्शन. सो हा दुसरा प्रश्न आपल्याला पॅराजंबलवर या ठिकाणी विचारलेला आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न. आता पुढचा प्रश्न आहे रिडिंग कॉम्प्रिहेन्शन. एक पॅराग्राफ दिलेला आहे आणि आपल्याला त्यावर प्रश्न विचारलेला आहे. पॅराग्राफ आहे टेलिव्हिजन इज चेंजिंग पीपल्स लाईफ क्वाईट ड्रामॅटिकली. टेलिव्हिजनमुळे जी लोक आहेत त्यांची पूर्ण जीवन जे आहे ते ड्रास्टिकली ड्रामॅटिकली बदलत आहे. इन कंट्री वाईड सर्वे, एक सर्वे काढला गेलेला आहे. 1/10 ऑफ टेलिव्हिजन व्ह्यूवर्स, म्हणजे जितके लोक टेलिव्हिजन बघतात त्यापैकी 10% जे लोक आहेत हॅव ॲडमिटेड दॅट, त्यांनी हे कबूल केलेलं आहे दॅट द केअर ऑफ चिल्ड्रन अँड एल्डरली इज गेटिंग नेग्लेक्टेड, की टी व्हीमुळे लहान बाळ जे आहेत त्यांची जी केअर आहे ती नेग्लेक्ट केली जात आहे. त्यांच्याकडे त्यांची जी काळजी आहे किंवा त्यांची जी केअर घेतली जात आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच जे म्हातारे किंवा वृद्ध लोक आहेत त्यांचीही काळजीकडे दुर्लक्ष होत आहे. While television has contributed the popularity of the games and sport, ironically enough, children have reported that they play less. टेलिव्हिजनमुळे जरी गेम किंवा स्पोर्ट्स हे पॉप्युलर झालेले असले तरी चिल्ड्रन हॅव रिपोर्टेड दॅट, की लहान मुलांनी रिपोर्ट केलेलं आहे दे प्ले लेस. म्हणजेच काय की टेलिव्हिजनवर त्यांना खेळ पाहायला मिळतो त्यामुळे तिथेच ते खेळ पाहत असतात. जे खेळ त्यांनी स्वतः खेळले पाहिजे मैदानात जाऊन ते खेळत नाहीये, त्याच्यामध्ये कमी आलेली आहे. टेलिव्हिजन हॅज इन्क्रीज्ड द जनरल नॉलेज ऑफ चिल्ड्रन. टेलिव्हिजनमुळे जे चिल्ड्रन आहे त्यांच्या जनरल नॉलेजमध्ये काय झालेली आहे, वाढ झालेली आहे. इन पर्टिक्युलर देअर नॉलेज ऑफ द व्हेरियस प्रोडक्ट्स बीइंग ॲडव्हर्टाइज. कशामध्ये त्यांचं नॉलेज वाढलेलं आहे की टेलिव्हिजनवर ज्या ॲडव्हर्टाइजमेंट येतात त्या ॲडव्हर्टाइजमेंट ज्या प्रोडक्ट्सच्या असतात त्या प्रोडक्ट्सबद्दलची जी नॉलेज आहे ते लहान मुलांमध्ये चांगल्या प्रमाणात वाढलेलं आहे. द सर्वे शोज दॅट, सर्वे आणखी सांगतोय व्हेरी फ्यू चिल्ड्रन आर वॉचिंग मेनी एज्युकेशनल प्रोग्राम्स. आणि टेलिव्हिजनवर जरी एज्युकेशनल प्रोग्राम्स असले तरी फार फार कमी असे चिल्ड्रन्स आहेत, फार फार कमी असे लहान मुलं आहेत की ते एज्युकेशनल प्रोग्राम्स बघतात. द पॅरेंट्स हू वर इंटरव्ह्यूड सेड, ज्या पॅरेंट्स लोकांचा इंटरव्ह्यू घेतला गेला त्यांनी सांगितलेलं आहे चिल्ड्रन स्टडीज वर अफेक्टेड, की लहान मुलांची जी स्टडी आहे तो अभ्यास जो आहे तो टेलिव्हिजनमुळे काय होतोय, अफेक्ट होतोय. मेनी पॅरेंट्स हॅव कट ऑफ केबल टीव्ही. मेनी म्हणजे खूप साऱ्या पॅरेंट्स लोकांनी, पालक वर्गाने काय केलेलं आहे की जे केबल कनेक्शन आहे टीव्हीचं ते रिड्यूस केलेलं आहे. डिस्ट्रॅक्शन फॉर द चिल्ड्रन, चिल्ड्रनचं डिस्ट्रॅक्शन होऊ नये, त्यांचं लक्ष दुसरीकडे जाऊ नये म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, केबल कनेक्शन जे आहेत ते सर्व काढून घेतलेले आहेत. आता यावर प्रश्न विचारलेला आहे व्हॉट इज द टोन ऑफ पॅसेज. पॅसेजची टोन कशी आहे. फिक्शियस. फिक्शियस फिक्शियस म्हणजे काल्पनिक. आपल्याला या पॅसेजमध्ये काही कल्पना सांगितलेली आहे का, की काही काल्पनिक गोष्टी वगैरे सांगितलेल्या आहे, नाही. जे काही सांगितलेलं आहे ते सर्व रियालिटी सांगितलेलं आहे. म्हणून या पॅसेजची टोन फिक्शियस होणार नाही, काल्पनिक होणार नाही. पुढचा शब्द आहे इमॅजिनरी. इमॅजिनरीचा शब्दही तोच होतो, काल्पनिक. इमॅजिनरीचा अर्थही तोच होतो, काल्पनिक. सो ही काल्पनिक टोन आहे का टेलिव्हिजन बद्दल जे सांगितलेलं आहे ते, अजिबात नाही. त्यानंतर बघा क्रिटिकल आणि पुढचा आहे प्रेजवर्दी. प्रेजवर्दी म्हणजे काय, स्तुती करणे. टेलिव्हिजन बद्दल जे सांगितलेलं आहे ते स्तुतीपर सांगितलेलं आहे का, नाही. म्हणजे प्रेजवर्दी देखील टोन नाही. क्रिटिकल, क्रिटिकल टोन आहे. म्हणजे समाजातील जो इश्यू आहे त्याला क्रिटिकल पद्धतीने या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे पॅसेजमध्ये आणि म्हणून पॅसेजची जी टोन आहे ती कशी आहे, क्रिटिकल आहे. सो ऑप्शन्स एलिमिनेट करून देखील आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग फॅक्ट इज इनकरेक्ट. खालीलपैकी कोणता फॅक्ट जो आहे तो चुकीचा आहे. म्हणजे पॅसेजमध्ये जे दिलेलं आहे
परंतु इथे चुकीचं सांगितलेलं आहे. बघा, चिल्ड्रन हॅव नो आयडिया अबाउट द प्रोडक्ट ॲडव्हर्टाइज्ड ऑन टेलिव्हिजन. जे मुलं आहेत त्यांना टेलिव्हिजनवर जे ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते त्या प्रोडक्टबद्दलची कोणत्याही प्रकारे माहिती नाही. आपल्याला पॅसेजमध्ये असं सांगितलं होतं का? नाही. आपल्याला पॅसेजमध्ये आवर्जून सांगितलेलं आहे की जे चिल्ड्रन आहे त्यांच्या नॉलेजमध्ये इन्क्रीमेंट झालेले आहे, परंतु कोणत्या बाबतीतच्या नॉलेजमध्ये की टेलिव्हिजनवर जे ॲडव्हर्टाइजमेंट येतात त्यामध्ये जे प्रोडक्ट्स असतात त्या प्रोडक्ट्सची माहिती जे चिल्ड्रन आहेत त्यांना जास्त झालेली आहे. त्यामुळे पहिलं आपण म्हणू शकतो की हे इनकरेक्ट आहे, कारण इथे त्यांना आयडिया आहे आणि इथे म्हटलेलं आहे नो आयडिया. सो हे बाकीचे जे आहे याच्याबद्दल आपल्याला विचार करता येणार नाही. यानंतर पुढचा प्रश्न बघा, व्हॉट इज द सेंट्रल थीम ऑफ द पॅसेज. जो पॅसेज आपण वाचलेला आहे त्याची सेंट्रल थीम काय आहे? स्टडीज अँड टेलिव्हिजन होऊ शकतं. रेलेव्हन्स ऑफ स्पोर्ट्स अँड गेम्स, इथे स्पोर्ट्स आणि गेमबद्दल काहीही माहिती सांगितलेली नाही आहे. इथे फक्त टेलिव्हिजनचे दुष्परिणाम सांगितलेले आहे की टेलिव्हिजनमुळे काय दुष्परिणाम होत आहे त्याच्यावर ते सर्वे केलेले आहेत. सो याचा काहीही संबंध नाही. चेंजिंग लाईव्स ऑफ पीपल, लोकांचं जीवन बदलत आहे, लोकांचं जीवन बदलत आहे, ही पॅसेजची थीम आहे का? नाही. पॅसेजची थीम ही आहे की टेलिव्हिजनमुळे दुष्परिणाम आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळत आहेत. सो हे उत्तर होणार. द इफेक्ट्स ऑफ टेलिव्हिजन, टेलिव्हिजनचे परिणाम, टेलिव्हिजनचे परिणाम हे करेक्ट होईल. स्टडीज अँड टेलिव्हिजन या ठिकाणी आपलं उत्तर होणार नाही. सो ऑप्शन 4 इज द राईट ऑप्शन. तर अशा प्रकारे ITI इन्स्ट्रक्टरचा जो पेपर आहे 29 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 9 वाजता TCS पॅटर्ननुसार झालेला होता. यामध्ये जे 15 प्रश्न आलेले होते या संपूर्ण 15 प्रश्नांचं ॲनालिसिस मी तुम्हाला करून दिलेलं आहे. कॉम्प्रिहेन्शनही आपण घेतले, त्यावरचे 3 प्रश्न घेतले. पॅराजंबलचे 2 प्रश्न होते. एक प्रश्न ॲक्टिव्ह व्हॉइसवर होता, एक प्रश्न पॅसिव्ह व्हॉइस डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवर होता. 2 प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत सिनॉनिम्स आणि अँटॉनिम्सवर. एक प्रश्न आपल्याला पाहायला मिळालेला आहे मिसस्पेल्टवर. एक प्रश्न इडियम्सवर, एक प्रश्न इडियम प्रॉवर्बवर विचारलेला आहे आणि 2 प्रश्न वन वर्ड सबस्टिट्यूशन्सवर विचारलेले आहेत. तर हा पॅटर्न तुम्ही व्यवस्थित करून जायचा आहे. अशाच प्रकारे आपल्याला प्रश्न जे आहेत ते आगामी काळात TCS पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जातील. आजच्या सेशनमध्ये फक्त इतकंच. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय.